नमस्कार. कुंभमेळा आणि नागा साधूंचे रहस्य याविषयी आज माहिती पाहूया. नागा साधूंचं रहस्य, ज्यावेळी आध्यात्मिकता सोबत रहस्य जोडलं जातं त्यावेळी काहीतरी अद्भुत आस घडतं आणि हीच अद्भुत दुनिया आहे नागा साधूंची. ज्या ज्या वेळी सनातन धर्मावर संकट येतात आणि सर्व अपेक्षा संपतात त्यावेळी धर्मरक्षणाचं अंतिम युद्ध लढणारा योद्धा म्हणजे नागा साधू आहे. जिथे सनातन धर्मातली संता महंतांची आध्यात्मिकेची व्याख्या संपते तिथून सुरू होते नागा साधूंची आध्यात्मिकता. गुरुदक्षिणा घेतल्यावर आपल्या परिवाराचा शेवट, आपल्या नातेवाईकांचा शेवट आणि स्वतःचा शेवट आणि इथूनच सुरू होतो नागा साधूंचा अध्यायाचा श्री गणेशा. होय, जिवंतपणीच स्वतःचं पिंडदान आणि त्यासोबत मागच्या 14 पिढ्यांचं पिंडदान करून दुनियेतील मागचा पुढचा सगळा हिशोब चुकता केला जातो आणि मग इथूनच सुरू होतो नागा साधूंचा प्रवास. पिंडदान झाल्यावर संगम स्नान करून पहिली भिक्षा ही स्वतःच्या घरून आपली ओळख न दाखवता मागितली जाते. त्यानंतर तब्बल 12 वर्षाची तपश्चर्या पूर्ण केली जाते. यामध्ये आध्यात्मिकतेसोबत कलरी विद्या अर्थात शस्त्रविद्या सुद्धा येते. त्यानंतर नागा ही पदवी गुरूंकडून त्यांना दिली जाते. त्यानंतर ध्येय आणि उद्दिष्ट एकच, ते म्हणजे धर्मरक्षण. नागा साधूंमध्ये 2 प्रकार येतात. एक म्हणजे दिगंबर नागा साधू आणि दुसरा श्री दिगंबर नागा साधू. आता आदि गुरु शंकराचार्यांनी सनातन धर्माच्या रक्षणाचा भव्य दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून 4 मठांची स्थापना केली. धर्मरक्षणासाठी फक्त शास्त्र उपयोगी नसून त्यासोबत वेळ पडली तर शस्त्र सुद्धा उपयोगी आहे हे जाणून शंकराचार्यांनी आखाडा परंपरा सुरू केली आणि ह्यातूनच धर्मरक्षणासाठी स्वतःचं आयुष्य समर्पित केलेले संन्यासी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडू लागले. ह्याच आखाड्यातून धर्मरक्षणाचं प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणारे सनातन धर्मरक्षक योद्धे म्हणजेच नागा साधू. आपण जर इतिहासाची पानं पलटली तर लक्षात येतं 18व्या शताब्दीमध्ये ज्यावेळी अफगाण लुटेरी अहमद शहा अब्दाली ज्यावेळी हिंदुस्थानच्या भूमीवर चालून आला होता त्यावेळी त्याने गोकुळ, वृंदावन सारख्या आध्यात्मिक नगरामध्ये थैमान माजवलं होतं. त्यावेळी राजाकडे सैन्याचा मुकाबला करण्याची ताकद कमी होती. त्यावेळी हिमालयाच्या पहाडीमधून आलेल्या नागा साधूंच्या आर्मीने अब्दालीच्या सैन्याचा धुरळा उडवून सनातन धर्मरक्षकांची ताकद संपूर्ण हिंदुस्थानाला दाखवून दिली होती. 1751 मध्ये अहमद खा बंगस ने कुंभमेळ्याच्या कालावधीतच इलाहाबाद किल्ल्यावर चढाई केली होती. त्यावेळी नागा साधू प्रयागराजमध्ये स्नान करत होते. त्यांनी आधी सर्व धार्मिक संस्कार उरकून हातामध्ये शस्त्र धारण केलं आणि त्यावेळी त्यांनी बंगस सेनेला करारी धूळ चारून पळवून लावलं होतं. हे युद्ध जवळपास 3 महिने सुरू होतं. आणि नागा या शब्दाचा तसा पर्यायी अर्थ होतो निर्वस्त्र. तर गुजरातमधील पहाडी भागात नागा या शब्दाचा अर्थ योद्धा असा होतो. प्रत्येक निर्वस्त्र साधू नागा नसतो किंवा प्रत्येक नागा साधू हा निर्वस्त्र नसतो. दिगंबर आखाड्याचे साधू लंगोट धारण करतात तर श्री दिगंबर आघाड्याचे साधू निर्वस्त्र असतात. तसेच ज्या नागा साधूंनी स्वतःच्या हाताने स्वतःचं पिंडदान केलेलं असतं त्या नागा साधूंच्या मृत्यूनंतर त्यांचं शरीराचं काय केलं जातं हे सुद्धा एक फार मोठं रहस्य आहे. नागा साधूंवर कुठलेही अंत्यसंस्कार केले जात नाहीत किंवा त्यांच्या चितेला अग्नी दिला जात नाही. याचं कारण मुळातच नागा साधूंचं जीवन हे त्यांनी स्वतःच्या हाताने केलेल्या स्वतःचा अंतिम संस्कारपासून सुरू झालेलं असतं. त्यामुळे मृत्यूनंतर नागा साधूंची स्थळ समाधी किंवा जलसमाधी लागते. असा होतो नागा साधूंचा अंतिम संस्कार. नागा साधू हे फक्त ज्यावेळी कुंभमेळा सुरू होतो त्याचवेळी आपल्याला दिसतात. ते कुंभाच्या अगोदर आणि कुंभमेळ्यानंतर कुठे अदृश्य होतात हे सुद्धा एक मोठं रहस्य आहे. कुंभकाळाला शास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वश्रेष्ठ काळ मानला जातो. यावेळी ग्रहांची स्थिती सर्वोत्तम असते आणि त्याच वेळी हिमालयाच्या जंगलातून आणि गुंफांमधून नागा साधू स्नान करण्यासाठी कुंभावर दाखल होतात. कुंभमेळ्यामध्ये
नागा साधूंचा मान सर्वश्रेष्ठ असतो. त्यांचं स्नान झाल्याशिवाय इतर लोक कुंभात स्नानासाठी उतरत नाहीत. कुंभस्नान झाल्याशिवाय नागा साधू पवित्र बभूत संपूर्ण शरीराला लावून काही जण एकांतवासात जंगलात निघून जातात, तर काही जण हिमालयाच्या पहाडीमध्ये, तर काही जण गुंफांमध्ये आणि आखाड्यातील आश्रमामध्ये निघून जातात. एकांतवास हे नागा साधूंचं निवासस्थान आहे. यापेक्षा सुद्धा नागा साधूंचं अद्भुत अविश्वसनीय रहस्य म्हणजे ज्यावेळी कुंभमेळ्याच्या वेळी नागा साधूंचा ताफा कुंभावर दाखल होतो, त्यावेळी स्नान करण्यासाठी कुंभात जाताना मोजलेत तुम्ही तर 100 साधू असतील, तर कुंभातून परत फक्त 50 ते 60 नागा साधू आहेत. एवढी ही अद्भुत शक्ती आहे. विश्वास बसत नसला तुमचा तर ज्यावेळी कुंभमेळा सुरू होतो त्यावेळी तिथं जाऊन तुम्ही स्वतः प्रत्यक्षात बघू शकता. तसेच हिमालयामधील जंगल, पहाड आणि गुंफांमध्ये परतल्यावर त्यांचा आहार म्हणजे फक्त कंदमुळं आणि फळं असतात. पुढच्या कुंभापर्यंत नागा साधू आपल्या ध्यान, तपश्चर्या आणि आध्यात्मिकतामध्ये लीन असतात. त्यांच्या आध्यात्मिकतेची ताकद एवढी जबरदस्त असते की हिमालयातील -मध्ये असलेलं तापमान सुद्धा त्यांच्यासमोर हार मानतं. म्हणजे मुळातच जमीन हेच हांतरून आकाश हीच चादर आणि अंगावर लावलेली भभूत हेच शरीराचं कवच असतं. आजच्या युगात जरी नागा साधूंना धर्मरक्षणासाठी युद्ध करावं लागत नसलं तरी ज्यावेळी ते कुंभ स्नानासाठी दाखल होतात त्यावेळी ते अनेक युद्धकलेची प्रात्यक्षिकं सादर करतात. जसं की वाघ म्हातारा झाला तरी शिकार करायला विसरत नाही, तसे नागा साधूंना जरी आता युद्ध करावे लागत नसलं तरी ते युद्धकला विसरलेले नाहीयेत. म्हणूनच ज्यावेळी कुंभमेळा सुरू होतो त्यावेळी करोडो हिंदू बांधव नागा साधूंच्या चरणाची धूळ आपल्या मस्तकी लावतात. हे फक्त कुंभमेळ्यातच मिळतं. नागा साधू मागत तर काहीच नाहीत, पण देतात मात्र ते सनातन वैदिक धर्म रक्षणाचे वचन. असे हे नागा साधूंचं रहस्य आहे. धन्यवाद.